हॅलो संतोष सर. हॅलो सार्थक. सर मला डाऊट होता स्कॉलरशिप इंटेलिजन्समध्ये. ओके चला तुला हेल्प करतो मी. ओके सो हा इंटेलिजन्स क्वेश्चन सब्जेक्टमधला डाऊट आहे आणि हा क्वेश्चन थोडा लॉजिकल आहे. आपण बघूया. पहिले तर रीड करूया. पहिले इंग्लिशमध्ये रीड करूया. इन अ क्यू ए बी सी डी ई आर स्टँडिंग. ओके ए स्टँड्स बिटवीन सी अँड डी. नोबडी स्टँड्स ऑन द अदर साइड ऑफ सी. बी डज नॉट स्टँड बिसाइड डी. हू स्टँड्स ॲट द मिडल प्लेस. मराठीत पण हा प्रश्न वाचूया आपण. एका रांगेत अ ब क ड ई असे 5 जण उभे आहेत. अ हा क आणि ड च्या मध्ये उभा आहे. क हा दुसऱ्या बाजूस शेजारी कुणीही नाही. ड च्या शेजारी ब नाही. तर मध्यभागी कोण आहे? ओके चला मग आपण आता सॉल्व्ह करूया. पहिले तर 5 लोक आहेत ए बी सी डी ई. ओके ए बी सी डी आणि ई. ओके या सो द ए स्टँड्स बिटवीन सी आणि डी. ए हा सी आणि डी च्या मध्यभागी आहे. ओके पहिलं कंडिशन क्लिअर झाली आपली. सेकंड नोबडी स्टँड्स ऑन द अदर साइड ऑफ सी. म्हणजे सी च्या एका साईडला ए आहे. नोबडी स्टँड्स अदर साइड ऑफ सी म्हणजे सी च्या दुसऱ्या बाजूला कोणीच उभा नाहीये. म्हणजे सी च्या पुढे कोणीच नाहीये. सी ह्या साईडला लेफ्ट साईडला शेवटचा आहे, तो लास्ट पर्सन आहे. ओके नेक्स्ट बी डज नॉट स्टँड बिसाइड डी. बी आता 5 लोक आहेत 1 2 3 4 5. बी असा आहे तो डी च्या शेजारी नाहीये म्हणजे बी इकडे येणार. मग आता उरला कोणता ई. मग ई इथे येणार. ओके फाईन. सो मग हे 5 लोक उभे आहेत. कसे उभे आहेत? सी ए डी ई बी. तर मग इथे आता काय येणार आपला आन्सर? हू स्टँड ॲट द मिडल. सो मिडल प्लेसला कोण उभा आहे? डी. सो आपला आन्सर आलं डी. व्हेरी गुड. आय एम लर्निंग.